सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वाणकर आणि परिवाराच्या देगावेतील फार्म हाऊसवर गुरुवारी सायंकाळी रंगलेल्या महाविकास आघाडीच्या हुरडा पार्टीत सोलापूर लोकसभेसह आगामी निवडणुकांमध्ये वज्रमूठ करून एकदिलानं निवडणूक लढण्याबाबत निर्धार करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश एलगुरवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुधीर खरटमल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, अजय दासरी, जिल्हा प्रमुख अमर पाटील, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय वाणकर, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, मोहोळचे शिवसेना नेते दीपक गायकवाड, सेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड, मोहोळच्या सीमाताई पाटील, राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वाणकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, शहर प्रमुख विठ्ठल वाणकर यांच्यासह रॉकी बंगाळे, महादेव गवळी, तौफिक हत्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाणकर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। वेगळा विचार मंथन देखील या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगात होणार आहे। फक्त येलगुरवार परिवाराशी संबंधित कार्यक्रम नाही किंवा काँग्रेस पक्षाशी संबंधित नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडीचं एकजुटीचं दर्शन आपल्याला या निमित्तानं घडवायचं आहे। मी सर्व मान्यवर नेते मंडळींना विनंती करतो की आपण तर उपस्थित राहणारच आहेत, सगळ्यांना निमंत्रण पत्रिका पोहोचवलेलेच आहेत। नजर चुकीनं कुणाला निमंत्रण पत्रिका राहिली असेल तर हे निवेदनच निमंत्रण पत्रिका समजून आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर मोठ्या संख्येनं शनिवारी 10 वाजता उपस्थित राहावं, अशा प्रकारची विनंती सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी आपणास करतो आणि पुन्हा एकदा वानकर परिवाराचा आभार मानून माझे मनोगत थांबवतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।